नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाहीये. उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी. बाळा नांदगावर आल्यानंतर ते नेहमीच येतात, मला भेटतात, किंबहुना मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात. सगळ्या महाराष्ट्रातून येतात, पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहे, कायम राहणार आहे. त्या विषयावरती सकारात्मक बोलतात, पण एकीकडे अशाही चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदेना देखील राज साहेबांसोबत युती करायची आहे, तर दुसरीकडे फडणवीस साहेब पण त्यांना भेटतायत हॉटेलमध्ये. काय नेमकं सुरू आहे मनसेच्या मनात? नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाहीये. उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका. साहेब, खरं तर मनसेशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे हे लोकावीड आहेत अशी एकनाथ शिंदेनी काल जाहीर केला. नाही, मी त्या विषयावरती बोलणार नाही, कारण ते पण एक पक्षप्रमुख आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत, आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखाचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाहीत, ते दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत, त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित नाही. साहेब, राज्य पातळीवर तर चर्चा सुरूच आहेत, मात्र स्थानिक पातळीवर सुद्धा आता आपल्याच बाजूला जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा दिसून येत आहेत. ही त्या दृष्टीनं चालू झालेली नांदी म्हणता येईल का? तुमच्यासाठी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये द्यायला होतो, त्याला सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो. त्याला इकडे 4 आमदार पण मी माझ्या नेतृत्वाखाली निवडून आणले होते, त्यातले एक मंत्री पण झाले होते, आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होता, आणि ते तर माझ्या कुटुंबातली लोक होती आहेत, आणि त्यामुळे त्यांना बाळा नांदगावर आल्यानंतर ते नेहमीच येतात, मला भेटतात, किंबहुना मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात. सगळ्या महाराष्ट्रातून येतात, पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहे, कायम राहणार आहे. त्यामुळे ती सगळी मंडळी येऊन भेटत असतात. आमच्या प्रताप पण या ठिकाणी आल्या, महेश आले, ती सगळी मंडळी. त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब, तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण मंडळाचा तुम्हीच मला केला होता, तुम्ही साहेबांना सांगून केला होता. त्या काही जुन्या आठवणी असतात, त्याच्यामुळे ते आले होते, ते भेटायला येतात, ते प्रेमाने येतात. मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालक आणि मालकाची नोकर प्रयत्न करतात असं उद्धव साहेब म्हणतात. आपल्याला वाटतं असं की मराठी माणसं? मी म्हणालो की ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलते, आम्ही नाही काय, मी त्या विषयावरती नाही बोलू शकत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.